आज डीजीएमओच्या बैठकीत भारत पीओके संदर्भात चर्चा करणार। संध्याकाळी दोन्ही देशाच्या डीजीएमओ चर्चा करणार आहेत। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक। भारत पाकच्या डीजीएमओच्या चर्चेआधी महत्त्वाची बैठक। तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि सीडीएस बैठकीसाठी उपस्थित होते। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी अमरिक सिंग यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। पाकिस्तानच्या गोळीबारात अमरिक सिंग यांचा मृत्यू। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री सोशल मीडियावर ट्रोल। युद्धविरामानंतरही पाकने गोळीबार केल्याने मिस्री ट्रोल। मिस्रींसह त्यांच्या मुलीलाही ट्रोल करण्याचा प्रयत्न। ट्रोलिंगनंतर मिस्री यांच्याकडून एक्स अकाउंट लॉक। ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रोची महत्त्वाची भूमिका। पाकिस्तानच्या हालचालींवर इस्रोच्या 10 उपग्रहांची नजर। भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हालचाली टिपल्या। कोणताही भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नाही। पत्रकाराच्या प्रश्नावर पाक आर्मीच्या अहमद चौधरींची कबुली। सोशल मीडिया आणि फेक न्यूजच्या माध्यमातून पाकचा खोटा दावा उघड। देशातील 32 विमानतळांवरील सेवा पुन्हा सुरू। भारत पाक युद्धबंदीनंतर देशातील विमानसेवा सुरळीत। भारतीय नौदलाकडून आयएनएस विक्रांतचा व्हिडिओ ट्विट। लढाईसाठी तयार, कधी कुठेही असं नौदलाचं ट्विट। भारतीय नौदलाच्या व्हिडिओने पाकिस्तानला धडकी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी नागरी लष्करी समन्वयासंदर्भात बैठक संपन्न। उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांसह तिन्ही दलाचे अधिकारी बैठकीला उपस्थित। भाजप नेत्या नवनीत राणांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याच्या धमक्या। पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून धमक्या आल्याची माहिती। मुंबईच्या खार पोलिसांकडून अधिक तपास सुरू। संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यास हरकत नाही, पण संरक्षण विषयावर किती चर्चा उघड करता येईल यावर मर्यादा। संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत शरद पवार यांचं मत असल्याचं सूत्रांची माहिती। शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि अजितदारांमधील ट्राय पार्टी अग्रीमेंट पाहावी लागेल। फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर आल्याच्या प्रश्नावर संजय राऊतांचं उत्तर। राज ठाकरेंनी पुन्हा सुरुवात करावी, आम्ही आजही सकारात्मक। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर संजय राऊतांचं विधान। दरम्यान नातं संपलं सांगण्यासाठी राज यांनी फडणवीसांची भेट घेतली असेल राऊतांचा दावा। रोहित शर्मानंतर कोहलीकडूनही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणं सोपं नव्हतं, निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ। विराट कोहलीची सोशल मीडियावर पोस्ट। 10वी बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार। उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार। विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार। चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू। मूल तालुक्यातील भादुर्णामधील तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा मृत्यू। भूमिका भेंदारे असं मृत महिलेचं नाव। मुंबई ठाण्यानंतर आता कोकण मराठवाड्यात ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार। हवामान विभागाचा अंदाज। नागरिकांना सावधगिरीचा इशारा। रायगडच्या पोलादपूर तालुक्यात अवकाळी पावसाचं थैमान। वजरवाडीत झाड उन्मळून पडल्यानं घरांचं नुकसान। नाशिकच्या येवला तालुक्यातील सायगाव परिसरात जोरदार पाऊस। मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलं। शेती पिकांचं मोठं नुकसान। हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी। काही ठिकाणी घरांचं नुकसान, मात्र उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। हिंगोलीत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरील पत्र उडाली। घरातील संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। जळगावच्या रावेरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीमुळे केळी पिकाला फटका। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या करमाडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। आठवडी बाजारातील टरबूज वाहून गेलं। परभणीत सकाळपासूनच ढगाळ वातावरण। ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। लातूर शहरातील राजीव नगर भागात नारळाच्या झाडावर वीज कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। लातूरच्या बुधोडा गावात पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण। प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी। परभणीच्या जिंतूर तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई। विहिरींमधील पाणी आटल्यानं ग्रामस्थांना टँकरनं पाणी पुरवठा। कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचं लवकरच टेस्टिंग होणार। दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या टप्प्याचं 95% काम पूर्ण। पश्चिम महाराष्ट्रातलं 1 टीएमसी पाणी थेट तुळजापूरच्या रामदरा प्रकल्पात पोहोचणार। नाशिकच्या निफाडमधील चांदोरी सायखेडा परिसरात गोदावरी नदीतून जलपर्णी हटवण्याचं काम सुरू। गोदावरी नदी लवकरच मोकळा श्वास घेणार। अमरावतीच्या पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद। शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। वडगाव माहुरे परिसरात पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन।
रत्नागिरीच्या राजापूरमधील कोदवली मांडवकरवाडीत श्रमदान आणि लोकवर्गणीतून 5,000 ग्रामस्थांची तहान भागणार। सरकारी निधीची वाट न पाहता 11 लाखांचा निधी जमवून बंधारा बांधला। वाशिमच्या सोयता भागात फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। ट्रॅक्टरला टाकी जोडून पाण्याची नेआण, झाडांना पाणी देऊन नवसंजीवनी देण्याचा शेतकरी रामेश्वर तोटेंचा प्रयत्न। वाशिममध्ये चवळीला 40 ते 50 रुपये प्रति किलो दर, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। गोंदियात रब्बीसाठी नोंदणीला 31 मे पर्यंत मुदतवाढ। धान विक्रीसाठी आतापर्यंत 10,890 शेतकऱ्यांची नोंदणी। धुळे महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी 54 लाख रुपयांचं टेंडर। शहरातील 7 मोठे आणि 14 लहान नाले साफ केले जाणार। ठाणे महापालिकेकडून मसाला गिरणी सील, पालिकेच्या कारवाईमुळे व्यापारी आणि महिला संतप्त। लवकरात लवकर मसाला गिरण्या सुरू करण्याची मागणी। सांगलीच्या वाळवामध्ये भारतीय सशस्त्र दलाच्या गौरवार्थ तिरंगा रॅली, शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने रॅलीचं आयोजन। साताऱ्याच्या भुईंजमध्ये मातृदिनानिमित्त सैनिकांच्या मातांचा उपसरपंचांकडून सन्मान। या कार्याचं भुईंज परिसरातून कौतुक। साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील काळेवाडीतील जवान प्रसाद काळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ड्युटीवर। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानांना तात्काळ बोलवण्यात आलं। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात शनी शिंगणापूर येथे 30 लाखाहून अधिक भाविक दर्शन घेतील असा अंदाज। भाविकांच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी। अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची माहिती। नांदेडच्या कवठा बस स्थानकात अवकाळी पावसामुळे चिखलामुळे गैरसोय निर्माण होत असल्यानं प्रवाशांकडून संताप व्यक्त। पुण्याच्या भोरमधील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात झालेल्या लोक अदालतीमध्ये 33 प्रलंबित प्रकरणं निकाली। या प्रकरणांमध्ये तडजोड होऊन 11,88,000 रुपयांची वसुली। राज्य लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा 2023चा निकाल जाहीर। सोलापूरची वैष्णवी गायकवाड राज्यात मुलींमध्ये प्रथम। घवघवीत यश संपादन केल्यानं वैष्णवीवर कौतुकाचा वर्षाव। सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर मंदिरात देवगड हापूसची आकर्षक आरास। आंबा बागायतदारांकडून कुणकेश्वर चरणी आंब्याचा नैवेद्य अर्पण। जळगावच्या रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनावर झाड कोसळल्यानं 2 ते 3 जण जखमी। रुग्णालयात जखमींवर उपचार। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये तरुणाचं अपहरण करून हत्या। जबर मारहाण केल्यानंतर विष पाजून हत्या केल्याचा प्रकार। वर्ध्यातील पुलगावात चोरट्यांनी घरातून 1,48,000चा ऐवज चोरला। पुलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। घरी कुणी नसताना चोरट्यांनी केला हात साफ।